सुनील, काय लग्नाच्या इथीचं समजा सामान आणलंयस नव्ह का? अहो घरात हे दुसऱ्यांदा लग्न होतंय त्यामुळे आपला अनुभव नाही वाढलाय. काळजीच कर नका, सुनील आहे तर नादच नाही. बर बर, हे बघ आता तू नाश्त्याचं बघ हा, आणि गरम लय होतंय तेव्हा वाईस थंडगार काय तर बाहेरनं घेऊन ये. हो, हिवाळा सुरू झालाय, लय गरम होतंय, लगेच थंड आणतो. अहो ते आंब्याच्या डाळे आणि विड्याची पानं नाहीयेत. सुनील, आलो आलो. राहिली काय म्हणता? काय म्हणलं होतास? समजा सामान आणले. समजा आणले. आंब्याचं ढाळ कुठे? झाडाव. आणि इड्याची पानं कुठे आहे ती? बाजार. जा घेऊन ये जा. 0 मिनिटात आणतो, थांबा. गुरुजी, तुम्ही बाकीची तयारी करा, मी इथंच आहे, काय लागलं तर मला सांग. हो. बोल गुले. दादा, समधी तयारी व्यवस्थित झाल्या नव्ह का? नाही, येळेवर ये. मी इथं कसं कसं जुळवून आणलंय माझ्या जीवाला माहित आहे. उगाच मध्ये काय तर खोडा नको. नाही ग, तुझे कष्ट वाया जाऊन देणार नाही. अगं तिकडेच यायला निघालोय मी. वय वय, या लवकर या. होय. आता कसं समद माझ्या मनासारखं होतं. आता समध्याच कळलं, गुली जशी बोलती तसंच करते. आशा, हो साहेब, वहिनी साहेब तुम्ही या की. बसा. मी चहा आणते. आशा, अगं नको चहा, थांब इथंच. तुमच्याशी जरा बोलायचं होतं. बोला की वहिनी साहेब. तुम्ही बसून घ्या की, उभ्या का. आशा, आमच्या सगळ्यांपरीस तुमचं दुःख लई मोठं आहे. तुमचं सांत्वन कसं करावं हेच कळत नाही. तुमचं दुःख कळतंय, पण अगं पोलिसांनी आणि आपल्या माणसांनी लई हुडकायचा प्रयत्न केला कृष्णेला, पण तिचा काही पत्ता नाही. राया तर 24 तास तिच्या विचारात आहे. त्यांनी तर जीवाचं पार रान केलंय तिला हुडकाया. आम्हाला माहित आहे कृष्णीला शोधायला समधी किती धडपडताय ती, पण ती सापडत नाही ना. इकडं कृष्णीचा पत्ता नाही आणि तिकडं अंतरा स्वतःच्या आयुष्याचं काय होईल ह्या काळजीने स्वतःला कोंडून बसली या घरात. त्या पोरीची अवस्था लई वाईट आहे. तिचे बी हाल बघवत नाहीत. मी समजू शकते. म्हणूनच ह्या सगळ्यातनं तिला बाहेर काढायला राया आणि अंतराचं लग्न करायचं ठरवलं. आज राया आणि अंतराचं लग्न आहे. तुम्हाला आमंत्रण द्यायला आलोय, स्वीकार करा. सोपान, आशा, माफ करा आम्हाला. तुम्ही आम्हाला माफ करा. तुम्ही या घरासाठी लई केलंय. कृष्णेला प्रेम दिलं, तिला नोकरी दिली, तिला तुमच्या घरची सून करून घेतलं. आता आणखीन एक उपकार करा. आम्हाला या लग्नाला नका बोलवू, आम्ही नाही येऊ शकत. तुम्ही करा हे लग्न, पण आम्ही त्यात नाही पडणार. त्या पोरीच्या आयुष्याचं सोनं व्हावं, पण माझी कृष्ण परत येणार नाही असं नगाव म्हणू. माझी कृष्ण परत येणार,
ती जिद्दी आहे, ती मला असं सोडून नाही जाऊ शकत. सोपा, जोपर्यंत कृष्णा सापडत नाही तोपर्यंत मी लग्नाचा विचार नाही करू शकत. पर तू जिची एवढी काळजी करतोयस ना, तर तिने तुझ्याशी लगीन नक्की कशा पायी केलंय हे तर तुला माहित आहे का? भाऊसाहेबांची इज्जत जाऊ नये म्हणून. तिने पैशासाठी लगीन केलंय, स्वार्थासाठी केलंय. तिला असं वाटलं आपण जर रायाशी लगीन केलं तर तो काय शिकलेला आहे बी तवा. आपल्या हुशारीने ही समजा आपल्या ताब्यात घेता येईल. ती मुद्दाम मंगळसूत्र घेऊन लग्नात आली, नवऱ्याची उष्टी हळद लावून घेतली, पुन्हा चुडा बी भरला आणि अंतरा तिथं नाही त्याचा बरोबर फायदा उचलला आणि बरोबर डाव साधला र राया. जिला फक्त शिकलेला नवरा पाहिजे होता ती तुझ्याशी लगीन कशा पाय करल? अंतरा तुझ्यासाठी बनल्या, अंतराशी लगीन कर. तिचा तुझ्यात लई जीव गुंतलाय र. तिने जर उद्या तिच्या जीवाचं काय बरं वाईट करून घेतलं तर काय करणार आहे? राया, इतके लवकर परत लग्नासाठी सचशील असं वाटलं नव्हतं. भुया अगं काय करणार, अंतराच्या आयुष्याची मी माझ्यामुळे वाट लागलेली नाही बघू शकत. आणि नशिबा पुढे कोणाचं काय चाललंय राया? तू खुश आहेस ना हे लगीन करून? मला पहिल्यापासून अंतराशीच तर लग्न करायचं होतं. आता तिच्याशी होतंय तर चांगलंच आहे की. होय, तूच म्हणली होतीस ना कधी कधी काळच सगळ्या आयुष्याचे प्रश्न सोडवतो. त्यानंच सोडवलाय माझा आयुष्याचा प्रश्न. होय, मला सांग, तू खुश आहेस ना माझ्या या लग्नानं? अगं काय झालं बोल की. होय, चल, तयारी झाली आहे सगळी, खाली वाट पाहतायत तुमची. हा, नवरदेवाला बोलवा, मुहूर्त टळून चाललाय. वय वय येतोय. हे बघ आलाच, ये. अहो पाटावरती या. सुनील, अंतरपाठ धरायला ये. अहो फुयाजी, तुमच्या नातवाचं लगीन हाय, चला की. शुभमंगल सावधान, स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं. असं काय बिघडवलं होतं माझ्या कृष्णीने तुझं की तू एवढा वाईट वागलास तिच्याशी? आतापत्र तिला कुठलंच सुख दिलं नाहीस तू. एवढ्या खस्ता खाऊन ती इथपत्र पोचली होती. आता समजा नीट होईल वाटत असतानाच तिचा घात केलास तू. आता तर समजच म्हणताय की माझी कृष्णी कधीच परत येणार नाही. ह्या जन्मात तिला कसलंच सुख नाही दिलंस तू. पण तुझ्या पुढे हात जोडते मी, तिला पुढच्या जन्मात अशा घरात जन्म दे जिथे तिची समधी स्वप्न पूर्ण होत्या. तिच्या वाट्याला कसलंच दुःख येणार नाही. माझ्या कृष्णीला मला फक्त एकदा डोळं भरून बघायचंय देवा. ज्या हातांनी तिला वाढवलं त्या हातांनी तिच्यावर
शेवटचं संस्कार करायचं भाग्य मला ते. आणि जर तुला वाटत असेल ना की माझी कृष्णी जिती आहे, तर तसा कौल दे. माझं मन मला सांगतंय माझी कृष्णी जिती आहे, ती परत येणार आहे. म्हणजे माझी कृष्णी परत येणार आहे, माझी कृष्णी जिती आहे. अहो आताच्या त्या बंगल्यावर जायचं आहे, चला. अगं असं कसं जायचं लग्नाला? तूच नाही म्हणून सांगितलं ना त्यांना. अहो लग्नाला नाही, लगीन मोडायला जायचं आहे. काय? अगं काय बोलती तू अशा? अहो आपली कृष्णी जिती आहे, त्यामुळे लगीन थांबायला पाहिजे. चला पटदेशी. कृष्णी जित्ती? तुला कोणी सांगितलं? फोन आलता कोणाचा? कुठे आहे ती? अहो मला आपल्या देवाने कौल दिला आहे. काय आशा, काय चाललंय तुझं ही बघा, तुमचा नसेल ना विश्वास तर राहू द्या, पण माझी खात्री आहे की आपली कृष्णी जिती आहे आणि ती परत येणार आहे. त्यामुळे लगीन थांबायच पाहिजे. तुम्ही या, नाही तर येऊ नका, मी चालले. अगं थांब, ए आशा थांब, असं नको करू आशा. मंगल सावधान गंगा सिंधू. रंजे, मी तुला म्हणलं होतं का नाही, ही लगीन होणार. आता कसं समजा चांगलं होतंय बघ. तुझ्या तोंडात साखर पडू दे. नुसतं साखरे भाग येतीस वे. बर बाई, तुला हवं ते देते, पण माझं रायाचं तेवढं चांगलं होत. ऐका आता, अजून काय चांगलं व्हायचं राहिले, समजत तर झालं. बर रंजे, लग्न उरकत आले, ईदी बी पूर्ण होत आलं. मी जाते आणि माप भरून दारात ठेवती, म्हणजे नवरी लागोलाग माप गोलटून घरात बीत. चल. शुभमंगल सावधान. इतके लवकर परत लग्नासाठी सचशील असं वाटलं नव्हतं. तू खुश आहेस ना हे लगीन करून? आशा थांब ना आशा, ऐक की माझं. नाही नाही, काय बी झालं तरी मला हे लगीन थांबवायला पाहिजे. आपली कृष्णी जिती आहे त्याला सांगायला पाहिजे. अगं नुसता देवानी कौल देऊन ती कशी विश्वास ठेवताल तुझ्या? ना थांबवू शकत ते लग्न. कृष्णी जिती आहे कळल्यावर थांबवत्याल. अगं काय पुरावा आहे तुझ्याकडं? काय पुरावा आहे तुझ्याकडे कृष्णाची वध असलेल्याचा? असं यालापर्यंत नको करू आशा तू. ही बघा, मी याडारखं वागत नाही. माझं मन मला सांगते आपली कृष्णी जिती आहे. आशा थांब, तुला माझं ऐकायचं ना आशा? आपली कृष्णा जिवंत नाही, ती माघारी कधीच येणार नाही. गुरुजीने भाकीत केलं राईची पहिली पत्नी मरणार आहे म्हणून. त्याच्या सगळं जी पोरगी लग्न करणार आहे ती सासर जाऊन सुद्धा ओलांडणार नाही. अच्छा, आपली कृष्ण आपल्याला सोडून कायमची निघून गेली, कायमची निघून गेली का? असं नवरीवाणी कशा पाहिजे नटलीस तू? हा मम्मी, माझं लग्न झालं. हे कृष्णे, उगाच काहीतरी मस्करी करू नका. अगं मला नाही विचारता कसं काय लग्नाला उभं राहशील ग तू? आम्ही माझ्या रायासोबत लग्न झालंय. मामे, ए मामे, मामे, मामे. हो ताई, कुठं निघाला तुम्ही? अहो दादा, माझे मामा मामी माझी वाट बघताय. तो मला जाऊ द्या की. अहो असं कसं जाता येईल? आणि हे काय सलन बी काढलं तुम्ही?
चला 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 तुम्ही. दादा मी बरी आहे अहो, मला काय बी नाही झालं. माझं जाणं लई महत्वाचं, मी तुमच्या पाया पडते, मला जाऊ द्या. अहो असं नाही सोडता यायचं तुम्हाला. चला बरं चला. ओ ताई. शुभमंगल सावधान. हार घाला. राया अहो तुम्ही पण हार घाला. राया राया हार घाल की. घालतोयस ना हात? काय झालं? राया